सुरुवातीलाच रमजान हा पवित्र महिना सुरू झालेला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज माझ्या बारामतीतील मुस्लिम समाज बांधवांशी या मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधत असताना मला फार आनंद होतो, विशेष आनंद होतो. बारामतीतील माझ्या मुस्लिम बांधवांनी कायमच ज्या दिवशी राजकारणात प्रवेश केला 91 साली तेव्हापासून माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. मला माझ्या सार्वजनिक जीवनात देशात राज्यात काही घडो पण मला नेहमी यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी पण माझ्या परीनं मगाशी अल्ताफनी जे सांगितलं, नवीन नवीन कार्यकर्ते तयार होतात, जुने कार्यकर्ते वडीलधारी झाल्यानंतर थोडंसं तरुणांना आशीर्वाद देण्याचं काम करतात आणि त्याच्यातून आता अल्ताफ एक चांगल्या प्रकारचं काम समाजाच्या करता करताना दिसत असते. माझ्याकडे मुंबईला प्रचंड गर्दी असते, परंतु अल्ताफ भेटायला येतो. तरमनुम त्याच्याबरोबर मला मधून अधून भेज्या, त्याच्यानंतर खिमा, त्यानंतर मटण, बिर्याणी काय काय पाठवत असते. मी तिला बऱ्याचदा सांगतो की सारखं सारखं नको, देताना 10-12 लोकांचं पाठवून देते. त्याच्यामध्ये अधिवेशन चालू असताना मग अनेक आमदार मंत्री माझ्याबरोबर ते जेवण जेवतात. सांगायचं तात्पर्य की आपण एक बारामतीमध्ये परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो, एकमेकाचं काम करतो, एकमेकाला सहकार्य करतो. मागे मला पण तरन्नुम आपली भगिनी असली तरी तिला त्या नगरीचं उपनगराध्यक्षपद देण्याची संधी मिळाली. तिलाही चांगलं काम केलं. शेवटी समाजातल्या महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, वडीलधारी असू द्यात, सगळ्यांचा आदर करणं, त्यांच्या कामामध्ये मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरोखरीच मगाशी अल्ताफ का कोणी सांगत होतं की आपल्या इथला शादीखाना इद्रिस नायकवाडी वसीम बुरान तुम्ही आलाय तर जाता जाता सहज अल्ताफ त्या दोघांना तिकडनं घेऊन जा. अतिशय बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घडणारा असा दिमागदार शादीखाना आम्ही उभा केला. खूप अडचणी आल्या, कुठं करायचा, काय करायचं, अरे बापरे 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 बापरे. कुणी म्हणायचं इकडंच करा, कुणी म्हणायचं तिकडंच करा, कुणी म्हणायचं असंच करा तसंच करा. काम करताना एवढ्या अनंत अडचणी येतात. जागेचा प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नदी सुधार कार्यक्रम आपण हातात घेतलाय आणि त्याच्या शेजारी हा आपला शादीखाना उभा केलेला आहे. आपण गजानननी काय सांगितलं, त्याच्यामध्ये आत्ताच अल्पसंख्याक विभागातर्फे जवळपास 9 कोटी रुपये आपण बारामती तालुक्याला त्या ठिकाणी दिलेले. जवळपास ग्रामीण भागामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीनं दफनभूमी, त्याला कंपाऊंड, इतर काही गोष्टी, त्याच्यामध्ये देखील 8 कोटी रुपये दिलेले. माळेगावला पण आपण निधी दिला. शेवटी आम्ही एकत्रपणे कुणी कुठल्या जातीचा धर्माचा अनादर करण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाने एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, एकमेकाच्या सणामध्ये, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा 18 पगड जाती त्यांच्याबरोबर होत्या. माझे मुस्लिम समाजाचे बांधव देखील त्यांच्या करता लढत होते, जीवाला जीव देत होते. हा इतिहास आहे आणि आपण विसरता कामा नये. कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तरी आज मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तर इद्रिस नायकवाडी, वसीम बुरान या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही आणि त्यामध्ये आपण सगळेजण एकोप्याने जातीय सलोखा ठेवून पुढे वाटचाल करायची. आणि वाटचाल करत असताना मी तर अलीकडच्या काळामध्ये अब्दुल सत्तार ज्यावेळेस आपल्या या खात्याचे मंत्री झाले आणि माझ्याकडे अर्थ मंत्रालय आलं त्यावेळेस अनेक योजना, मग आपल्या मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल वाढवण्याचा निर्णय आपण घेतला. मध्ये मला मखदूम आणि सगळ्यांनी अल्ताफने सांगितलं की दादा कर्ज देताना
8 वर्षाचीच गॅरंटी सरकार देतं. सरकारने गॅरंटी दिली पण ती 8 वर्षाचं आहे, त्याच्यावर बँका तयार होत नाही. मग ती 8 वर्षाची अट मी काढून टाकली आणि आता अट कुठली ठेवली नाही, गॅरंटी पूर्णपणे त्या ठिकाणी दिली. त्याच्यामध्ये बजेटमध्ये तर तुम्ही अल्पसंख्याक विभागाला जास्त केली. मी अनेक माझ्या सहकार्यांना घेऊन बसतो आणि त्याच्यामध्ये चर्चा करतो काय धोरण घेतलं पाहिजे, काय आपण केलं पाहिजे. आपल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी पण गिळायला सुरुवात केली होती, ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती, त्याबद्दल पण काही निर्णय आपण घेतले. काही बाबतीमध्ये मी रेव्हेन्यू सेक्रेटरी एसीएस रेव्हेन्यू त्याच्या अध्यक्षतेखाली समिती केली आणि ज्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या अडचणीच्या आहेत त्याच्यातनं सुलभपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून माझा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून हे काम करतोय. आता उर्दू शाळेचं पण काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं, निधी आलेला आहे, निधीच्या कुठं काही अडचण नाही. मध्ये अल्ताफनी तरन्नुमनी शाळा इकडे काढली पहिल्यांदा मेडक रोडला, इंग्लिश मीडियम स्कूल. मी माझ्या परीने त्याला जे सहकार्य करता येईल ते केलं. उद्घाटनाला मीच गेलो. त्याच्यानंतर त्यांनी पलीकडच्या बाजूला नवीन जो रस्ता आपण मोठा किरण गुजरांचा वस्ती तिथून आपल्या दिलीप डावण पाटलांच्या वस्तीकडे निघतो तो आपण केला. तिथंच अल्ताफनी जमीन घेऊन शाळा बांधली. तिथं रस्ता नव्हता, सारखा अल्ताफ आणि तरन्नुम सांगायची दादा रस्ता, दादा रस्ता. म्हणलं देतो करून, जरा दाबाने घेणार. त्याचं काम फार फास्ट असतं पण मी तोही रस्ता करून दिला. तुम्ही जावा कधी पण बघा. शेवटी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून स्वार्थ साधायचा हे माझ्या रक्तात नाही, हे माझं काम नाही. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये देखील लोकसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होतील. मला असं वाटतं की उद्या किंवा परवा आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. मला अल्ताफचा फोन यायचा की दादा मखदुमांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि ते जर लवकर झालं तर फार बरं होईल. त्याच्यामध्ये आपण प्रस्ताव पाठवतो केंद्राकडं, केंद्राकडनं निधी येतोय. आज अल्ताफ जे म्हणाला की ह्याच काळामध्ये मिळालं तर बरं होईल, तसा प्रयत्न मी करतो. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ज्यांना ज्यांना आज 4.5 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे, चेक आपण देणार आहे, त्यांना विनंती, मंजुरी पत्र देणार आहे, त्यांनी कृपा करून त्याच कामाच्या करता त्या पैशाचा वापर करा. त्याच्यातनं तुमच्या कुटुंबांना, तुमच्या प्रपंचाला, तुमच्या मुलाबाळांना कसं त्या व्यवसायातनं तुम्हाला घर चालवता येईल याबद्दलचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. तुम्ही हे घेतलेले पैसे वेळेमध्ये फेडले तर पुढच्यांना मला मखदूमला सांगून ते आणखी वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या अल्पसंख्याक समाजाला निधी मिळवून देता येईल. 60च आहे ना बाबा, 40% कमी, 40 ते आपल्याला वाढवावे लागेल. अल्ताफ त्यांनाही सगळ्यांना आणि साधारण आपले व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या. त्यांना सांगा की बाबा तुम्ही नीटपणे करा. या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आज कार्यक्रमाला येत असताना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात काही मागण्या पण मखदूम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेल्या आहेत. मला मखदूमांना एवढंच सांगायचं आहे की त्याच्यात त्यांनी शैक्षणिक कर्ज मर्यादा 5 लाखावरून 20 लाखापर्यंत करा. त्याच्यातनं राज्य सरकारच्या भागभांडवलातनं काही योजना करा. महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांतर्गत आकारण्यात येणारे व्याज दर कमी करण्यात यावेत. इतर महामंडळाप्रमाणे या महामंडळाला देखील शासनातर्फे प्रशासकीय अनुदान उपलब्ध करून द्यावं. मी आता तुमचं एक परवाच कॅबिनेटला निर्णय घेतला की तुमचं कमिशनरेट का काहीतरी करायचा आमचा निर्णय झाला. तर माझ्या ज्या ज्या गोष्टी लक्षात येतील त्या त्या तुम्ही मला सांगा. माझ्या नाही लक्षात आलं तुमच्या आलं तर, आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम बाबांनो आपण सगळेजण मिळून या निमित्ताने करू.
हे सगळं करत असताना कायद्याचं, नियमाचं, संविधानाचं सगळ्यांनी अतिशय आदर केला पाहिजे. त्यावेळी ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा आदर करूनच काम केलं पाहिजे. कायदा हातामध्ये घेण्याचा कधीच कुणी प्रयत्न करू नये. समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य कुणी करू नये. त्यामध्ये सगळ्यांनीच आपापला जी काही भूमिका आहे ती नीटपणे समाजात विस्तुष्ट निर्माण होणार नाही या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये सगळे मिळून काम करूया. बारामतीमध्ये मी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्या मिळून मिसळून आपण बारामतीकर म्हणून इथं राहतोय. बारामतीचा विकास झपाट्याने आपण करतोय. आत्ताच गोरगरिबांना आपण 100 घराचं वाटप केलं. आता पुन्हा उघड्या मारुतीपाशी जाऊन तिथं 220 ना सर्वे नंबर 220 तिथंही काही घरांचं वाटप आपण करतोय. वेगवेगळ्या योजना आहेत. काही शॉपिंग सेंटरचं उद्घाटन करतोय ना आणि ह्याचं बोलणी होते. तिथं एक शॉपिंग सेंटर केलेलं आहे. प्रत्येकाला ज्यावेळेस आई वडील जन्माला घालतात त्यावेळेस कधी ना कधी काळाच्या नियतीनं बोलवणं आलं की आपल्याला प्रत्येकाला जायचंय. त्याच्यावर जाताना वेगवेगळ्या भागामध्ये व्यवस्थितपणे दफनभूमी, व्यवस्थितपणे स्मशानभूमी या पण मूलभूत गरजा आहेत त्याही देण्याचा प्रयत्न. आत्ताही मला काही निवेदन दिली की दादा जागा कमी पडतीये काही ग्रामीण भागामध्ये. त्याहीबद्दलच्या सूचना आता आचारसंहिता जवळपास सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं आचारसंहिता संपल्यावर आज अनेकांनी बदल्या करा, अमुक करा, तमुक करा, प्रमोशन द्या, खूप काही दिलेलं आहे. ती सगळी माझे डेप्युटी कलेक्टर, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडं ती कामं दिलेली आहेत. ते सगळं आचारसंहिता संपली, उद्या लागेल. ती संपल्यावर त्यांना मला ते सगळी कागद द्यायला सांगेल आणि त्या पद्धतीनं आपण ते प्रश्न मार्गी लावू. याबद्दल निर्मात्र शंका मनामध्ये बाळगू नका. माझी आपल्याला विनंती आहे की आज बारामतीमध्ये आपल्या 150 मुस्लिम व्यावसायिकांना आपण सरकारच्या मार्फत म्हणजेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख रुपये याप्रमाणे 4.5 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देतोय. मित्रांनो, आपल्या मुस्लिम समाजातील अनेक जण छोट्या छोट्या उद्योग करून उदरनिर्वाह करतात. आपल्या समाजाला आर्थिक विकासात प्रवाह येण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम आपण करतोय. आपल्या मुस्लिम समाजात असे अनेक समूह घटक आहेत जे गावगाड्याच्या बाराबलुतेदारांच्या मध्ये मोडतात. मग ते सुतारकाम असो, ते बागवानी असो, ते शिकलगार असो, ते मण्यार असो, ते मदारी असो, अत्तार असो, अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील. या माझ्या मुस्लिम समाजातील अनेक जण आज देखील आपला पारंपरिक व्यवसाय करतात. त्यासाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपल्या मुस्लिम समाजातील तरुण युवकांच्या मध्ये उद्योगधंद्यांचं प्रमाण जास्त आहे आणि नोकरीपेक्षा उद्योगधंदा करण्याकडे आपल्या तरुणांचा कल जास्त आहे. या सर्व तरुणांच्या मध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे. आज मी सरकारच्या मार्फत हे सर्व पाठबळ तुम्हाला देण्यासाठी तिथं आलेलो आहे. त्याच्या आधी काही लोकांनी, काही पक्षांनी तुमची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. इद्रिस नायकवाडी, वसीम बुरानला विचारा, पण त्या पद्धतीनं समाजाला जे द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही. मी आत्ताच काल परवा वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आमच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे जसं MBBS मेडिकल कॉलेज आपण काढतो, जसं आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतो सरकारच्या तर्फे, तसं परवाच्या कॅबिनेटमध्ये युनानी जे शिक्षण आहे त्याचं कॉलेज इद्रिस नायकवाडी आपण रायगड जिल्ह्यामध्ये काढण्याचा निर्णय घेतला. त्याला मंजुरी दिली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी. कारण आपल्या वर्गाला ते युनानीमध्ये शिक्षण घेतलेले डॉक्टर लागतात. मी परवा पण मागे करोना आला होता तेव्हा हे सगळं पाहायचो.
माझ्या मालेगावमध्ये तेच युनानी डॉक्टर सांगतील तेच औषधं ती मंडळी घ्यायची आणि त्याच्यामुळे ज्याच्यावर विश्वास असेल तसं शिक्षण तसे डॉक्टर आपण तयार केले पाहिजे याबद्दल दुमत कर. हा निर्णय कधी मागं कुणी घेतला नव्हता, तो काल का परवा दिवशी आम्ही तो निमित्तानं घेतला. सांगायचं तात्पर्य खूप काही आता आपल्याला करता येत आहे. आता लवकर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं आतापर्यंत तुम्ही माझा ऐकत आलेला, तुम्ही घड्याळाची साथ कधी सोडलेली नाहीये. माझी आया बहिणींना विनंती आहे, भावाच्या नात्याने, मुलाच्या नात्याने आणि माझ्या पुरुष मंडळींना पण विनंती आहे की यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात किंवा इतर वेगवेगळ्या भागात जे उमेदवार उभे केले जातील त्यांना तुमचे आशीर्वाद, त्यांना तुमचा भरभक्कम पाठिंबा, त्यांना तुमचं सहकार्य आणि पवित्र पद हे आपण द्यावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. कारण आज मी तुमच्यामुळे सरकारमध्ये, त्याच्यावर सरकारच्या योजना त्या अल्ताफला विचारा, तो सकाळी येतो 6ला येतो, कारण मी 6ला काम सुरू करतो आणि त्यावेळेस काही सांगतो. मी मंत्रालयात जाता जाता ते संबंधितांना फोन लावतो. परवाच मगदूमला फोन लावला की आपल्याला हे सगळं करायचं, मंजुरीचं पत्र वगैरे द्यायचं आणि अधिकारी पण आपलं ऐकतात. आता उद्याच्या 10 जूनला आपला महाराष्ट्राचा मी आता अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. आता फायनल अर्थसंकल्प सादर करेल त्याही वेळेस समाजाच्या वेगवेगळ्या घटकाला मदत करण्याची भूमिका बाबत माझी राहणार आहे. त्याबद्दल मात्र शंका मनामध्ये बाळगू नका. या संदर्भामध्ये रोकड्या त्यामध्ये आपलं उर्दू शाळेचं काम कधी सुरू आहे? नक्की ती जागा आपण तीच घेतो ना, वक्फ बोर्डाची, आपली शादीखान्याच्या मागची, सॉरी ह्या बाजूची, म्हणजे शादीखान्याला जात तर उजव्या बाजूला. तिथं आपण चांगली प्रकारची शाळा तिथं बांधतोय. तिथं ग्राउंड पण आहे, जवळ ग्राउंड परवा आम्ही बघितलं. वक्फ बोर्डाचं ग्राउंड आहे, ते आपल्याला ग्राउंड म्हणून द्यायला तर काहीच हरकत नाही, मी ते करून घेतो. या पद्धतीनं वेगवेगळ्या गुजरात, कुणाला जर उर्दूमध्ये शिकायचं असेल त्यांना उर्दू शाळा, मराठी शिकायचं त्यांना मराठी, इंग्लिशमध्ये शिकायचं त्यांना इंग्लिशमध्ये शाळा, काही शहरामध्ये गुजराती लोक आहेत त्यांना गुजराती शिकवण्याची शाळा, अशा वेगवेगळ्या भाषा आपल्या आहेत. परंतु त्याच्यात प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हे कंपल्शन आम्ही केलेलं आहे. कारण महाराष्ट्रात मराठी आपली मातृभाषा आहे. तुम्ही कुठल्याही साईडला जावा किंवा कुठल्याही लँग्वेज मध्ये शिकवा, पण पहिलीपासून तुम्ही मराठीमध्ये शिक्षण एका विषयाचं तरी घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी वाचायला, लिहायला आलं पाहिजे, बोलायला आलं पाहिजे. या पद्धतीचा आपला निर्णय आहे. अजून ज्या ज्या गोष्टी लागतील ते सांगा. आता घरकुलाचाही कार्यक्रम आपण हातामध्ये घेतोय. अशा पद्धतीनं अनेक कामं आपली चाललेली आहेत. त्याच्यामध्ये एकता सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून त्या नावाने 2.5 एकर जागा मेडल गट नंबर 100 खरेदी केलेले लवकरच 100 रो हाऊस त्या ठिकाणी बांधणार आहे. आपण ते अल्पतर त्याच्यामध्ये मी आता ज्या बिल्डिंग बांधतो ग्राउंड प्लस आता 4 बांधल्या पहाडाच्या तर्फे, तसं जर त्याच्यात मला काही प्रमाणात मदत करणार असतील तर मी त्यामध्ये साधारण 2.5 लाख केंद्र आणि राज्याची, त्याच्यात काही लाख काही रक्कम मी वेगळ्या स्कीम मधनं घेतो आणि काही मात्र लाभार्थ्यांचे आणि जागा तुझी. अशा पद्धतीनं आता जशी 100 घरं बांधली तसं देखील प्लॅन. आता 100 घरं बांधायला आम्हाला तिथं खर्च आला 9 कोटी रुपये, बरोबर, 9 कोटी रुपये. तशा प्रकारे अल्ताफ, पण त्या गरीबातल्या गरीब माणसालाच मिळायला पाहिजे. कारण ते 300 स्क्वेअर फीटचं असतं, संडास बाथरूम असतं, 3 खोल्या असतात, अशा 1 BHK अशा पद्धतीनं आपण ते करूया.
तुम्हालाही त्याच्यातनं सन्मानाने राहता येईल, सन्मानाने तिथं मुलाबाळांना शिक्षण त्या बाबतीमध्ये देता येईल. बहुतेक तिथं ब्लॅक कॉटन सॉईल असल्यामुळे पायलिंग करावं लागेल. खरं पायलिंग करावं लागेल, कारण मला आयुर्वेदिक कॉलेजला पायलिंग करावं लागलं. तर ते पण मला सांग. आचारसंहिता जरी सुरू झाली तर तुम्ही आणि ते बसून सध्या सगळं शिजून तर तेव्हा आचारसंहिता झाली की आपण पुढे जाऊ. म्हणजे ते असं काही समाजातले आपले लोक उत्तम पद्धतीनं व्यवसाय करतात, नोकऱ्या करतात, घरं बंगले बिंगले काहींचे खूप चांगल्या पद्धतीने आहेत. पण कधी गरीब माणूस पण प्रत्येक समाजामध्ये असतो, त्यालाही त्या सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या महायुतीच्या सरकारची आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, आपला बहुजन समाज, अल्पसंख्याक, शोषित, वंचित यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याकरता इद्रिस नायकवाडी, वसीम बुराण आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका तीच राहिलेली आहे. आणि भारतीय संविधानात दिलेला धर्मनिरपेक्ष आणि समतेचा विचार आम्ही सगळेजण पुढे घेऊन जातोय. माझी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सामाजिक न्यायाची भूमिका कायम राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा आम्हा लोकांच्याकडे होणार नाही. मित्रांनो, राज्यात धर्माच्या, जातीच्या नावाखाली कोणावर अन्याय होणार नाही ही माझी पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे. आणि जे कोणी जाती धर्माच्या नावाखाली अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतील त्यांची गय आम्ही कदापि करणार नाही, हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि एकमेकांना सहकार्य दिलं पाहिजे, एकमेकांना विश्वास दिला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी. आता पण माझ्या वेगवेगळ्या मुलांना, मुलींना नोकरी मिळावी म्हणून नमो रोजगार मेळावा मी फार मोठा घेतला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आपण बारामतीत घेतला, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. काय माझा फायदा त्याच्या मागचा हेतू होता, माझ्या बारामती, इंदापूर, फलटण, दौंड, पुरंदर या आजूबाजूचे जिल्हे याच्यातल्या मुलांना, सांगलीची पण मुलं मुली आणली, पश्चिम महाराष्ट्रातली मुलं मुली बसने आपण आणलेली होती. आणि त्यांना काही हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. याच पद्धतीनं मला माझ्या मुस्लिम बांधवांना विशेषतः सांगायचं, आम्ही जे काम हातामध्ये घेतलंय मी नंतर तुम्हाला रेकॉर्डवर सिद्ध करून देईन, इद्रिसजी आणि वसीम, की मागच्या वेगवेगळ्या सरकारच्या काळात काय परिस्थिती, काय निधी मिळायचा आणि आताच्या काळामध्ये आम्ही लोक सरकार चालवत असताना देखील कशा पद्धतीने ह्याच्यात वाढ केलेली आहे, कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये बदल केलेले. मागच्या कुठल्याच सरकारने मौलाना आझाद महामंडळाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतलेले नव्हते. नुसत्या घोषणा व्हायच्या, परंतु प्रत्यक्षात काही घडायचं नाही. आज माझ्या तालिमे अंजुमन मेहदेवी यांनी देखील आमच्या समाजाच्या मालकीच्या जागेमध्ये सभागृह बांधून देण्याच्या बद्दलची मागणी केली. छोटी जागा आहे, आता मला सचिननी दाखवली. आणि त्याच्यात उद्या आचारसंहिता संपल्यानंतर 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं, पण तेव्हा आचारसंहिता असेल. मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. यंदाच्या वर्षी माझ्या हातामध्ये जिल्ह्याच्या 13 तालुक्याला, दोन्ही शहराला 1000 कोटी रुपये देण्याचा अधिकार होता. आता मी कालच्या अर्थसंकल्पात पुढच्या वर्षी 1250 रुपयाची 1250 कोटी म्हणजे 250 कोटीची वाढ केलेली आहे. आणि त्याच्यातून मला एक आठवण करा, आचारसंहिता संपली की मी डीपीसी मधनं त्याला काही 50-1 लाख रुपये लागतील, ते मी तुम्हाला कसे उपलब्ध करायचे ते 100% ती माझी जबाबदारी, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. अशा प्रकारची माझी विनंती आहे. त्यामध्ये गालिब भाई, सय्यद पण इथं आलेले आहेत, बाकीचे पण सगळे सहकारी आलेले आहेत.
आणि माझ्या मौलाना आझाद अल्पसंख्याक मंडळाच्या कर्मचारी विरुद्ध त्यांनी काही निवेदन दिलेलं, पण माझी आचारसंहिता संपली की मला मुंबईच्या ऑफिसला येऊन भेटा. मग आपण काय करू, कुंदन म्हणून ह्याची सचिव आहे, मी त्यांना बोलवतो, बाकीच्यांना बोलवतो आणि मी मार्ग काढून देतो. कारण शेवटी नुसतं बोलायचं नसतं, त्याची कृती पण करायची असते, ह्याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज मात्र जे काही मंजुरी पत्र दिलं जात आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या. काहींनी नोकरी वगैरेचे करताही पत्र दिली, परंतु सहीच केली. मस्जिद भाई शेख, बॉम्बे मेकॅनिकल गुडवणी चौक, साहेब तुम्ही सही केली नाही, त्यांची सही घ्या. आणि इतर पण निवेदनामध्ये आम्ही जातीनं प्रकार लक्ष घालू अशा प्रकारचा हे आज मी जरा गडबडीत असेल, परंतु हे जरा ऑफिसर हे बघा, ऍडिशनल एसपी यांना द्या आणि त्यांना सांगा की दादांनी हे का अजून झालं नाही. कारण त्यांनी एसपीनी मला शब्द दिला, ऍडिशनल एसपीनी शब्द दिला, डीवायएसपीनी शब्द दिला. आमचं म्हणणं आहे की कायदा हातात जर कोणी घेत असेल तो किती मोठ्या बापाचा असला तरी मी त्याची गैर करणार नाही. आज आम्ही मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या कर्जाला शासनाकडनं हमी देण्यात येते. मखदूम तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत हमीची मर्यादा 30 कोटी रुपये होती. कधी नाही, आता 30 कोटी होती. आता मी ती 500 कोटी केली. म्हणजे उजरीबाई माझं पण हे कधी असायचे, पण काही करायचे नाही, नुसतं गोड गोड बोलायचे आणि त्या पद्धतीनं काम करायचे. त्याच्यामध्ये महामंडळाचं भागभांडवल मधून 700 कोटी होतं, ते पण मागं मीच केलेलं होतं. ते आता 1000 कोटी रुपये केले, 1000 कोटी रुपये. आणि शैक्षणिक कर्जाची मर्यादा मागाशी तुम्ही 5 लाखाचं केलं ना, म्हणजे वाढवा, ती आता मी 20 लाख रुपये वाढवण्यात आलेली आहे. जर माझ्या अल्पसंख्याक मुलाला शिकायचं असेल आणि माझ्यातल्या मुली इतक्या हुशार आहेत, म्हणजे पोरांपेक्षा आपल्या मुली हुशार आहेत, त्यांना फक्त संधी दिली पाहिजे. फार अभ्यास एकदम चांगला करतात, म्हणजे मी मुलांचा अपमान करतो असं समजू नका, पण ते आज खरं आहे ते मी मानतोय. त्याच्यामध्ये त्यांना पण त्याचा उपयोग होईल. अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक तरुणांना शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज उपलब्ध होऊन त्यांना व्यावसायिक शिक्षणामध्ये उद्योग व्यवसाय करण्यात प्रोत्साहन मिळणार आहे. स्वयंरोजगाराचं साधन निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळामार्फत व्यापारी, महिला बचत गट यांच्यासाठी मायक्रो फायनान्स सुविधा देखील आपण उपलब्ध करून देतोय मायक्रो बचत गटाला. आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून गरजूंना देण्यात येणाऱ्या कर्जापोटी अटींचा पुनर्विचार करून नव्याने अटी शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मागे काही अटी जरा अडचणीच्या होत्या, त्या काढून टाकल्या, आता सुलभ केल्या. आणि महामंडळाच्या विविध पदांची भरती प्रक्रिया केलेली आहे. त्यातील 156 पैकी 86 जागा भरतीची कार्यवाही चालू आहे. फायनान्स आणि प्लॅनिंग माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं गरजेपुरता स्टाफ दिला पाहिजे. याही प्रकारचं माझा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या अल्पसंख्याक मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, त्यासाठी आता 40 लाख रुपयापर्यंत परदेशी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय हा पण आपण घेतलेला आहे. त्याकरता आगामी वर्षात मी 10 कोटी 80 लाख इतका अर्थसंकल्पीय निधी म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदायातील 27 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर केलेली. आता अशा खूप गोष्टी आम्ही करतोय. छत्रपती संभाजीनगर मध्ये मधी बैठक झाली, त्याच्यात डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेला पहिलं 2 लाख रुपये होतं,
इद्रिस भाई 2 लाखाचं 10 लाख रुपये मी मदरसाला मी एकटा नाही, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ते केलं आणि त्याच्यातून 2000 म्हणजे हा निर्णय देखील आपण निर्गमित केलाय. वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाकरता दिल्या जाणाऱ्या ज्या शिष्यवृत्त्या होत्या त्या रकमेत देखील दुप्पट वाढ केली. त्यानुसार आता 50,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे, शिष्यवृत्ती. आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्ह्यात अल्पसंख्याक महिलांचे नवीन 2800 बचत गट तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि बचत गटाच्या माध्यमातून अल्पसंख्याक महिलांना उद्योजक आणि व्यवसाय करण्याचं प्रोत्साहन आहे. माझी अल्ताफ तुला सूचना आहे की तरंगणूक किंवा कोण जे काही तुझ्या पतसंस्थेत काम करणारे आहेत त्या महिलांच्यावर जरा ही जबाबदारी टाक. त्या 2800 बचत गटापैकी काही बचत गट माझ्याही बारामती तालुक्यातल्या अल्पसंख्याक महिलांचे असले पाहिजे त्या आणि त्यांना त्याच्यात व्यावसायिक बनवण्याचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सिल्लोडला उर्दू घरांची स्थापना करण्यात आली आणि या उर्दू घरांच्या करता 22 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. तसं मला जरा माहिती घे सिल्लोडला काय पद्धतीचं केलं. मी पण त्याच पद्धतीनं बारामतीला उद्याच्या अर्थसंकल्पात आपण पण काही रक्कम देऊ आणि त्या पद्धतीनं ते करू. मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याबाबतची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि मार्टी संस्थेमार्फत मार्टी जसं बार्टी, आरटी, त्याच्यामध्ये सारथी, महाज्योती, तसं आपण आपल्याकरता मार्टी काढले, मार्टी. आणि त्याच्यात मार्टी संस्थेमार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, त्याच्यामध्ये एमपीएससी यूपीएससी निवडीसाठी प्रशिक्षण मार्गदर्शन हे आपण त्याच्यात करतोय. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आणखी कोणत्या योजना राबवाव्यात याबाबत संशोधन करून धोरण ठरवण्यासाठी देखील या मार्टी संस्थेची मदत होणार आहे. त्याच्यामध्ये गजाननला सांगा आज दादा मी ह्या सूचना दिलेल्या आहेत. आता मला इलेक्शनच्या काळात महाराष्ट्रात फिरावं लागेल, तोपर्यंत ही सगळी मंत्रालयात बसतील, तोपर्यंत शिजवायचं काम करा, मग मी वाढायचं काम करतो. तशा पद्धतीनं म्हणजे मार्टीचं जे काही मी आता सांगतोय ती नोटच मी तुम्हाला देतो. आणि माझ्या अल्पसंख्याक उमेदवारांकरता देखील पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याचा आणि त्याचा कालावधी 2 ऐवजी 3 महिन्याचा करण्याचा पण निर्णय आपण घेतलेला आहे. आणि साधारण जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत देखील ठराविक टक्के निधी त्या आपल्या वर्गाच्या करता देण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बैठका मी घेत असतो आणि त्या बैठकांना अनेकांना बोलवत असतो आणि त्याच्यातनं मार्ग काढत असतो. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मला 10:30ला मीटिंग होती. किती सुट्याला किती वाजता होतं? 9:30. पावा बोला 9:30ला जायचं होतं. त्याच्यामुळे अधिक बोलत नाही. अल्ताफ तुझ्या प्रयत्नामुळं तुझ्या म्हणजे कधी कधी तर त्याच्यावर चिडायचं कार्य सारखा येतोय कळत नाही का, काम चाललंय ना, तुम्हाला माहिती मी कधी कधी बोलतो. पण अल्ताफला वाटायचं याला आज चिडला म्हणजे आपलं काम झालं. आपलं इथं उलटच आहे म्हणजे चिडल्यावर काम होतंय आणि गोड बोलण्यावर मग त्याला वाटतं आज काय करत नुसतं गोड बोलणं. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्ही नेहमीच माझ्यावर प्रेम केलेलं आहे, मला भरभरून पाठिंबा दिलेला आहे. असाच प्रेम आणि असाच पाठिंबा इथून पुढे देखील द्या. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला मी आणि उद्याचा तुमचा होणारा खासदार हा कदापि तडा जाऊन देणार नाही हा शब्द मी आपल्याला